गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज होता संडे, पण संडेला मला काही वीक ऑफ नसते आणि होना वीक ऑफ होता। म्हटलं आता टिफिनसाठी काय बनवावं म्हणून मी इकडे ढोकळा बनवायला घेतलेला। ढोकळा बनवलेला छान असा। तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल ना नक्की कमेंट करा। खूप स्पंजी असा ढोकळा झालेला, खूप छान होता। आणि डीमार्टून तुम्हाला बोलेल तडका पॅन आणलेला मी। हा बघा 120चा आहे, खूप छान आहे हँडल वगैरे। ढोकळ्याला छान असा तडका देऊन घेतला मी। आणि मला खूप जास्त लेट पण झालं होतं उठायला, तर पटकन असा टिफिन वगैरे पॅक करून घेतला। आणि मला नुसतं ढोकळा खायला नाही आवडत, ढोकळ्यासोबत शेजवान चटणी घेतली मी इकडे। शेजवान चटणी प्लस केचप सगळं मिक्स करून घेतलं, याच्यासोबत आवडतो। आणि टिफिन पॅक करून झाल्यावर आठवण आली आपण तर मिरची ठेवलीच नाही, आणि मिरचीशिवाय तर ढोकळा टेस्ट नाही, म्हणून परत टिफिन खोलून मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि ढोकळा टेस्ट केला, खूप छान झाला होता। आणि खूप दिवसानंतर मी आज हा ड्रेस वेअर केला आणि ऑफिसला जात होती। आणि ऑफिसला जाता जाता इकडे ना पाऊस चालू झालेला जोराचा। तुम्हाला इकडे ना व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण पाऊस चालू होता जोराचा। आणि ऑफिसला पोचली, दिवसभर काही ब्लॉग नाही बनवला, घरी जातानाच ब्लॉग बनवला। घरी पोचली, घरी गेल्यावर पण मला काही ब्लॉग बनवायचं हे नाही झालं। मग दुसऱ्या दिवशी नेक्स्ट मॉर्निंग होता मंडेला मला वीक ऑफ असतं तर अहोंना असतं। मग अहोंसाठी टिफिनसाठी काही वड्याची भाजी बनवली आणि ते बोले मला मकेनच्या स्माइली फ्राय करून दे नाश्त्यासाठी। पण त्यांच्यासाठी इकडे मकेनच्या स्माइली फ्राय केल्या। खूप दिवसानंतर आम्ही आणलेल्या, कारण डाईटवर असल्यामुळे आम्ही जास्त काही खात नाही। डीमार्टवरून आणलेल्या होत्या मी या, त्यांना खूप जास्त आवडल्या। म्हटलं आता मी पण खाऊन घेते। मला इकडे केचप शेजवान चटणी खूप जास्त आवडते आणि त्याच्यासोबत पण मेयोनीज, हे सगळं मिक्स करून मी इकडे स्माइली खात होती। आणि स्माइली खात होती तोपर्यंत ते बोलले की माझ्यासाठी ग्रीन टी बनव, कारण त्यांना जायला लेट होतं, तर मग त्यांच्यासाठी इकडे मी ग्रीन टी वगैरे बनवायला घेतली। माझी सकाळी मॉर्निंगला पिऊन झाली होती, उपाशीपोटी पिते मी, त्यांना दिलेली ग्रीन टी बनवून दिली। आणि मला थोडं क्रोमामध्ये काम होतं, तिकडे गेलेली आणि माझं तोपर्यंत पार्सल आलेलं घरी आल्यावर।